Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात आजच्या मोठ्या बातमीला. बातमी आहे ती मोदींची. मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. तर याआधी एनडीएनं दावा केल्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून एनडीएला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदी 9 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आणि आता बातमी आहे ती फडणवीसांसंदर्भात. फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असं मत अमित शहांनी व्यक्त केलं आहे. राज्यातल्या लोकसभा निकालानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यानंतर या संदर्भात दिल्लीमध्ये राजकीय भेटीगाठी सुरू झाल्यात. त्यावर अमित शहांनी काय मत मांडलं ते आपण पाहूया. फडणवीस आणि शहांच्या बैठकीत काय झालं? फडणवीसांनी तुर्तास राजीनामा देऊ नये, शहांचं मत. राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल असं शहांचं मत. पुढील रोड मॅप तयार करा आणि कामाला लागा. मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बोलू असं अमित शहा यांनी सांगितलं. एनडीएच्या नेता निवडीच्या बद्दलचा विषय होता. नाराजीच्या संदर्भातला विषय नव्हता, कारण तो त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे आणि त्याची चर्चा म्हणजे आमच्या देखत तरी काही चर्चा झाली. एनडीएमध्ये ती चर्चा होण्याचं काहीच कारण नाही. आणि दुपारी त्याच्यानंतर आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, भुजबळ साहेब, तटकरेजी, प्रफुल्लभाई आम्ही सगळे बसलो होतो की लोकसभेचा हा जो काही निकाल लागला त्याच्यानंतर आता आम्हाला काही महिन्यांनी विधानसभेला सामोरं जायचं आहे. ते सामोरं जात असताना कशा पद्धतीने आपली पुढची स्ट्रॅटेजी असली पाहिजे या बद्दलची साधक बाधक चर्चा आम्ही केली. लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांची घोषणा फक्त राज्य नेतृत्वाकडून नाही, तर लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून उमेदवार ठरवण्यात आले अशी माहिती भाजपमधल्या एका वरिष्ठ नेत्यानं TV9 मराठीला दिली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची TV9ला माहिती. राज्यातील काही नेत्यांनी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन काम केलं नाही. काही आमदारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा फक्त राज्य नेतृत्वाकडून नाही, लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून उमेदवार ठरवण्यात आले. सर्वेनुसार काही उमेदवार बदलायला हवे होते, त्याचा फायदा झाला असता. विधानसभेला उमेदवारी यादी लांबणार नाही याची भाजप काळजी घेणार. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. दिल्लीमध्ये JP नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीए मधल्या घटक पक्षांची बैठक सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे. अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी नड्डा यांची भेट घेतली. एनडीए मधल्या प्रत्येक घटक पक्षासोबत एक एक करत बैठका सुरू आहेत. नड्डाजी, राजनाथ सिंग आणि अमित शाह साहेबांना आम्ही भेटलो. आता आम्ही निघालोय मुंबईला. उद्या परत संध्याकाळी येऊ किंवा परवा दिवशी सकाळी येऊ शपथविधीच्या. आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला पण त्याच्यामध्ये सामावून घ्यावं. ओके, सामावून घ्यावं म्हणून विनंती केलेली आहे. अरे आता राज्याचा इथं कुठं आहे? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार.
आणि आता बातमी आहे ती शिंदेंनी ठाकरे गटावर साधलेल्या निशाण्याची. पहिल्या दिवसापासून सरकार पडणार असं बोलणाऱ्या विरोधकांना अजूनपर्यंत योग्य ज्योतिषी मिळालेला नाही अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. तर मुख्यमंत्री शिंदेंचा अति आत्मविश्वास आता तरी कमी होईल असा पलटवार सुषमा अंधारे यांनी लगावलाय. आम्हाला सरकार पाडणं वगैरे यामध्ये रस नाही असं अंधारे म्हणाले. कि सरकार जब स्थापित हुई तब पहले दिन से बोल रहे थे कि सरकार आज गिरेगी, कल गिरेगी, परसों गिरेगी. सही ज्योतिष उनको नहीं मिला अभी तक और इसलिए आज विपक्ष फेल हो चुका है. शिंदे साहेबांचा आता तरी ओव्हर कॉन्फिडन्स थोडा कमी होईल आणि आम्हाला काही सरकार पाडणे बिडणे याच्यात काही बोलायचं नाहीये. आम्ही आता सध्या गॅलरीत बसलेलो आहोत. आम्ही गॅलरीत बसून बघतोय की नेमकं काय चाललेलं आहे. नितीश कुमार, चंद्राबाबू यांच्या ज्या मागण्या चाललेल्या आहेत की गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय यासारखी रेल्वे मंत्रालय यासारखी महत्त्वाची मंत्रालयांची जेव्हा मागणी चालू आहे त्यावेळेला आम्ही फक्त गॅलरीत बसून आहोत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. अजित पवार गटाच्या आमदारांना 15 दिवसामध्ये निर्णय घ्यावा लागणार असं रोहित पवार म्हणाले. अजित पवार गटातील आमदार संपर्कात असल्याचा रोहित पवारांचा पुन्हा एकदा दावा. कोणतरी आमचे विरोधक सांगतात की ह्यांनी संपर्क साधला, त्यांनी संपर्क साधला. असं काही झालेलं नाहीये. सगळे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या बरोबर आहेत. हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे. आता आजपर्यंत ही फक्त चर्चाच आहे ना. पुढच्या 15 दिवसात बघा काय होतंय. आता तुम्ही दादा जर पुढे बसले असतील आणि मोठे नेते जर तिथं बसले असतील तर पुढे बसणारा आमदार काय करणार. हो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांना निर्णय तर घ्यावे लागेल कारण साहेबांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली. म्हणजे मी तरी बघितलेलं आहे असे 31 उमेदवार आत्ताच साहेबांनी तिथं ठरवल्यासारखे आहेत आणि काय काय जे मंत्री आहेत जे आज अजितदादांबरोबर आहेत त्यांच्या मतदारसंघातले सुद्धा उमेदवार आता फायनल झालेले आहेत. सांगितलं 18 ते 19 आमदार हे नक्कीच संपर्कात आहेत. त्यातले किती घ्यायचे ते पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील. तर अजितदादा गटाचे आमदार संपर्कात आहेत आणि ते फोन करतात असं शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी म्हटलंय. 15 ते 20 दिवसामध्ये बघा काय होतं असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे. तर शरद पवार गटाचे 2 ते 3 आमदार आमच्या संपर्कात आहेत. अनिल देशमुखांच्या दाव्यानंतर अमोल मिटकरींनी असा प्रतिदावा केला. ज्या पद्धतीचे निकाल आलेत त्याच्यामुळे आमचे प्रांताचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या अनेकांच्या संपर्कामध्ये अनेक तरुण उमेदवार त्या निमित्तानं संपर्कात आहेत. त्याच्यामुळे अनेक जे आमदार इकडून तिकडे गेलेत ते साहजिकच इच्छा व्यक्त करतील की काही संपर्क सुरू झाला. तुमचा फोन वाजणं सुरू झाला का तुमचा किंवा नेत्यांचा. तुम्ही पुढच्या 15-20 दिवसात पाहा तर काय होतं. मी कालची महत्त्वपूर्ण बैठक जी ट्रायडंट हॉटेलला पार पडली त्याचा साक्षीदार आहे. बैठकीनंतर तुतारी गटाच्या 2 ते 3 आमदारांनी संपर्क केलाय. माहिती अंती असं लक्षात येतंय की येणारं अधिवेशन आणि 28 जूनला मांडण्यात जाणारा अर्थसंकल्प हे डोळ्यासमोर ठेवून आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला कामं करायची आहेत म्हणून आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे अशी चर्चा 2 आमदारांची आमच्या वरिष्ठातील काही वरिष्ठांसोबत झालेली आहे. त्यांची नावं पण मला माहीत आहेत पण यावेळी त्यांचं नाव घेणं योग्य राहणार नाही कारण तुतारी गटाचा नव्याने उदयाला आलेला नेता यांच्याकडून त्यांच्या जीवाला पण धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र लवकरच आमचे आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचे 3 आमच्याकडे येत आहेत हे तुम्हाला अधिवेशन होईपर्यंत दिसेल. तर इथे कोणी मोठा भाऊ किंवा लहान भाऊ नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. जिंकेल त्याची जागा हे आमचं धोरण आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमधील विधानसभेच्या जागा वाटपावरून राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेससमोर कोणतं संकट नव्हतं, आम्ही मात्र संघर्ष केला असं राऊतांनी म्हटलंय. आम्ही परवाच्या लोकसभेच्या जागा वाटपातही मोठ्याच भावाची भूमिका निभावलेली होती. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्यासोबतले अलायन्स हे आता पक्ष होते, काल गट होते.
आता पक्ष होतील. मूळ प्रश्न असा आहे की आमची भूमिका आहे की सगळ्यांना घेऊन चालायची. आम्ही जेव्हा 1 खासदार होता त्यावेळेस मोठ्या भावाची भूमिका निभवली, आजही निभवू. पण लहान भावांनी लहान भावासारखं वागावं एवढाच आमचा सल्ला आहे. इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाही आहे. महाराष्ट्रात शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष आहे, तो राहील. आम्ही अत्यंत संघर्ष आणि संकटातून हा पक्ष परत निर्माण केला, उभा केला आणि जागा लढवल्या. काँग्रेससमोर तसं संकट नव्हतं. त्यांचं चिन्ह, त्यांचा पक्ष हा तेथेच होता. आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला एकमेकांना मदत केलेली आहे. अजून त्यांचं सरकार बनायचं आहे, आम्हाला बसू द्या ना. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा आहेत, जो जिंकेल त्याची जागा आहे, आमचं धोरण आहे. तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा. वरळीच्या सीजे हाऊसमधल्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश रद्द करण्यात आले. इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो नाही किंवा आम्ही पक्षांतर केलं नाही, त्याच्यामुळे आमची प्रॉपर्टी जप्त केली खोट्या प्रकरणात. जर मला माझी प्रॉपर्टी सोडून घ्यायची असेल, राहतं घर म्हणतोय मी, जो पूरा व्यवहार लीगल है, तो मुझे मोदी मोदी करना पड़ेगा, बीजेपी में जाना पड़ेगा, लेकिन मैं नहीं जाऊंगा. लोकशाहीच्या माध्यमातून लोकसभेला अजितदादा मित्रमंडळ नाही तर त्यांचा जो पक्ष आहे त्याला यश आलं नसलं तरी प्रफुल्ल पटेल साहेबांना पलीकडे जाऊन यश आलेलं दिसतंय. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की ईडीली जी कारवाई तुमच्यावर केली होती, साहेबांना तुम्ही सोडलं, विचाराला तुम्ही सोडला, पलीकडे गेलात आणि त्या बाबतीत व्यक्तिगत यश तुम्हाला आलेलं आहे. आता मग उद्या जाऊन लोकांना ते काय सांगतील, म्हणजे या ईडीली जी काही कारवाई केली ती मागे घेण्यासाठी तुम्ही तिथं गेला का ईडीला असं वाटलं नाही आता प्रफुल्ल पटेल साहेब आता स्वच्छ झालेले आहेत, काही करायची जरूरत नाही, असं कुठेतरी उद्या जाऊन त्यांना सांगावं लागेल. त्यामुळे त्यांना यश आलं, त्यांचं अभिनंदन करतो. कोकण पदवीधर निवडणुकीमधून मनसेनं माघार घेतली आहे. फडणवीसांनी विनंती केल्यामुळे अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली. तर महायुतीकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती देखील सरदेसाई यांनी दिली आहे. त्यांनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत. फक्त निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील. सन्माननीय मनसे नेते नितीन सरदेसाई आणि स्वतः उमेदवार असलेले अभिजित पानसे माझे मित्र, त्यांचं देखील आभार मानतो. अविनाश जाधव असतील, राजू पाटील जी आमदार असतील, ह्या सर्वांनी एकत्रितपणे निरंजनला आशीर्वाद दिला आणि निवडणूक लढण्यासाठी आज फॉर्म भरण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद दिलाय. त्यासाठी मी मनसेचं सन्माननीय राजसाहेबांचं मनापासून आभार मानतो. आणि आता बातमी आहे नीट परीक्षेमधल्या घोटाळ्याची. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणारी नीट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्यामुळे निकालाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तर पैसे खाऊन गुण वाढवले असं असेल तर असा संशय हसन मुश्रीफांनी व्यक्त केलाय. तसंच या अशा निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय असं मुश्रीफ म्हणाले. झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये इतकी मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतंय. कारण गेल्या वर्षी फक्त 720 पैकी 2च विद्यार्थी या देशात आलेले होते. आता एवढी तरी संख्या वाढली आणि ग्रेस मार्क दिलेले आहेत. या निकालामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला महाराष्ट्रामध्ये MBBSचा सरकारी हॉस्पिटल, सरकारी कॉलेज असतील किंवा खाजगी असतील, इथं एक भविष्यात विरोधकांच्या सर्व खासदारांचा पराभव होणार असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. मोदींनी देशाची सेवा केली. नितीश कुमार यांनी मोदींचं असं कौतुक केलेलं आहे. तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे सर्वांचे असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. कि कुछ लोग, हम लोगों को तो अब लगता है कि अगली बार जो आप आइएगा ना, तो इस बार हम देखें कि कुछ इधर उधर कुछ जीत गया है, अगली बार सब हारेगा, हमको पूरा भरोसा है. ये सब बिना मतलब का बात बोल बोल करके क्या किया है? ये सब कोई काम किया है? उन लोगों ने आज तक कोई काम नहीं किया, देश की कोई सेवा नहीं की है. लेकिन आपने इतनी सेवा की है
और उसके बाद इस तरह से हुआ है, तब इस बार फिर जो मौका मिला है, तो इस मौका के बाद आगे अब उन लोगों के लिए कोई गुंजाइश नहीं रहेगा, वो सब खत्म हो गया। अब बिहार नीतीश बाबू तो सबके हैं और चंद्रा बाबू भी सबके हैं ना। आज आपके हैं, कल हमारे होंगे। मोदी जी कहते थे मैं भारत कांग्रेस मुक्त भारत करूंगा, लेकिन हम सभी ने मिलकर बहुमत मुक्त बीजेपी को बनाया है, बहुमत मुक्त भाजपा। कांग्रेस मुक्त भारत नहीं, बहुमत मुक्त बीजेपी। ईव्हीएम जिवंत आहे की मेलं असा टोला नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे। लोकशाहीवरील लोकांचा विश्वास बुडावा यासाठी विरोधकांचा प्रयत्न होता। नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीमधल्या नेत्यांवर आरोप केले आहेत। 4 जून के नतीजे चल रहे थे, मैं तो अपने काम में कुछ व्यस्त था। बाद में फोन आना शुरू हो गए, तो मैंने किसी को पूछा, यार ये तो ठीक है आंकड़े वांकड़े, तो मुझे ये बताओ कि ईवीएम जिंदा है कि मर गया? क्योंकि ये लोग तय करके बैठे थे कि भारत के लोकतंत्र और लोकतंत्र की प्रक्रिया के प्रति विश्वास ही लोगों का उठ जाए, और लगातार ईवीएम को गाली देना। और मुझे तो लगता था कि शायद इस बार वो ईवीएम की अर्थी क्या जुलूस निकालेंगे, लेकिन 4 जून शाम आते आते उनको ताले लग गए, ईवीएम ने उनको चुप कर दिया। ये ताकत है भारत के लोकतंत्र की। 10 साल जो काम किया है उसके गवाह हम सब है, और इसलिए लोगों ने विकास को महत्व दिया है, और जो विपक्ष के लोग सिर्फ राजनीति करते थे उनको उनके घर पे बिठा दिया है, और फिर एक बार तीसरी बार मोदी जी हैट्रिक करेंगे। मैं उनका अभिनंदन करता हूं, मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। मेरी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से एनडीए संसदीय दल के नेता पद पर श्री नरेंद्र मोदी जी के नाम का समर्थन करता हूं। आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी एकमतानं निवड। भाजप नेत्यांसह एनडीएच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला अनुमोदन। माझ्यासाठी हा क्षण भावूक करणारा, तुम्ही सर्वांनी माझी निवड करून मला जबाबदारी दिली, आपली युती मजबूत भारताचं प्रतिबिंब, मोदींचं वक्तव्य। एनडीएच्या नेत्यांनी घेतली लालकृष्ण अडवाणी यांची भेट। एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी अडवाणींच्या भेटीला। मोदींनी घेतली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट। तब्येतीची विचारपूस करत घेतले आशीर्वाद। ईव्हीएम जिवंत आहे की मेलं, ईव्हीएमवर विरोधक आता गप्प का, मोदींचा विरोधकांना टोला। सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, तर देश चालवण्यासाठी सर्वमत महत्वाचं, मोदींचं वक्तव्य। गरिबांचं कल्याण हा मुद्दा एनडीएच्या केंद्रस्थानी। 22 राज्यांमध्ये जनतेनं एनडीएला सेवा करण्याची संधी दिली, मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संविधानाच्या प्रतीला नमन। एनडीएच्या संसदीय बैठकीमध्ये मोदींची नेतेपदी एकमतानं निवड। कर्जत जामखेड सोडून बारामतीमधून निवडणूक लढणार नाही, बारामतीमध्ये पवार योग्य उमेदवार देतील, रोहित पवार यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये जनादेश यात्रा काढणार। फडणवीसांकडून पक्ष संघटना आणि कामाची ब्लूप्रिंट अमित शहांसमोर सादर, सूत्रांची माहिती। विजयानंतर सुप्रिया सुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचं जोरदार स्वागत। दरम्यान सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली। इंदापूरमधील छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लढवणार। लोकसभा जिंकल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं अजित पवार यांना चॅलेंज। कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य।
पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं आता शक्य नाही. 70% कुटुंब एका बाजूला तर एक कुटुंब एका बाजूला. रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं वक्तव्य. ब्रॉट टू यू बाय विगार्ड,